एक महत्त्वाची बातमी समोर येते। अहिल्यानगरमध्ये राहुरी तालुक्यात एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करत अत्याचार करण्यात आलेले आहेत। तिच्यावरती तब्बल 5 दिवस जंगलात लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या प्रकरणाला आता लव्ह जिहादचा अँगल जोडला जात असून पोलिसांनी 3 आरोपींना जेरबंद केलेलं आहे। 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परतलेली नाही। पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधाराने पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवली आणि अखेर जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात यश आलं। एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुख्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे। तरी सगळी घटना काय, नेमकं घडलं काय, आपण एकदा समजून घेऊया। 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी 13 फेब्रुवारीला बेपत्ता झाली। शाळेत गेलेली मुलगी घरी परतलीच नाही आणि मुलीला नाशिक सुरत रोडवरील जंगलात नेलंय। सलग 5 दिवस जंगलामध्ये तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत। मोबाईल लोकेशनवरून मुलीला शोधण्यात यश आलंय। अत्याचार प्रकरणात 3 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। दरम्यान लव्ह जिहादचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली जाते।